नागपूरच्या कपिल नगरातून बलात्कार आणि धर्मांतराचे एक वेगळे प्रकरण उघडीस केले आहे। धर्मांतरानंतर जादूटोण्याचा प्रकारही करण्यात आला। नागपुरातील मुस्ताक शकील अन्सारी याने पीडित 21 वर्षीय मुलीशी शाळेपासून ओळखी वाढवली। त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला। पीडितेचे अश्लील व्हिडिओ तयार करून मुस्ताकने तिला ब्लॅकमेल केले। पीडितेवर जादूटोणाही केला। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मुस्ताकने 5 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी पीडितेला पिली नदीच्या काठावरील साई मंदिरात फसवून नेले। तेथून तो तिला हसनबाग परिसरातील मावशीच्या घरी घेऊन गेला। तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला। यावेळी राजा शेख आणि त्याच्या 2 साथीदारांनी त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली। एका सामाजिक संस्थेच्या मदतीने हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले, जिथे पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला। ती मुलगी त्याच्यासोबत पळून गेली होती। वय होतं तिचं त्यावेळेला 21 वर्ष। पळून गेल्यानंतर दोघांनी लग्न केलं मुस्लिम रीतिरिवाजानुसार। आणि त्यानंतर लग्न केल्यानंतर ती जेव्हा त्या मुलाच्या घरी राहायला गेली, त्यानंतर त्यापूर्वी लग्न करण्याच्या पूर्वी जेव्हा ती पळून गेली होती त्यावेळेला त्या मुलीसोबत त्या जो आरोपी आहे मुस्ताक शकील अन्सारी याने वारंवार तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिचा एक व्हिडिओ बनवला तिच्या तक्रारीनुसार। आणि ते व्हिडिओच्या धमकीने मग जबरदस्तीने लग्न पण करायला लावलं मुस्लिम रीतिरिवाजानुसार। आणि ती त्यांच्या घरी गेल्यानंतर मग तिचे घरचे पण तिला त्रास द्यायला लागले आणि तिला जबरदस्तीने मांसाहार करायसाठी जबरदस्ती करत होते। तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते। सोबतच तिच्यासोबत एक जादूटोणाचा प्रकार पण करण्याचा प्रयत्न झाला। कोणतरी एक दाढीवाला बाबा तिथं घरी यायचा आणि तो काला धागा आणि ताबीज वगैरे द्यायचा आणि पाणी वगैरे तिच्या तोंडावर मारायचा। म्हणजे असे एकंदरीत त्यामध्ये आपण कलम 64, कलम 115(2), कलम 85, कलम 351 आणि कलम 35 BNS सोबत कलम 3 आणि 4 अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे।